तर हाय गाइस, स्वागत आहे तुमचं अजून एक नवीन ब्लॉगमध्ये। तर आजचा आता आम्ही नाश्ता वगैरे करून आता चाललोय जिमला जरा। तुम्हाला वर्कआउट पण दाखवतो आणि पुढे बघू अजून काय होतंय। ब्लॉग आजचा खूप छान होणार आहे, पूर्ण ब्लॉग बघितल्याशिवाय जाऊ नका। दाखवतो तुम्हाला आता पुढे काय काय होतंय। भेटू आपण जिममध्ये। मित्रांनो 2-3 जण भेटले मला, ते बोलतात की महाराष्ट्रीयन डाएटची ती व्हिडिओ टाकली ती यूट्यूबला पण टाक। तर ती यूट्यूबला पण व्हिडिओ आहे, फक्त तुम्ही सबस्क्राईब करा, मग तुम्हाला नोटिफिकेशन येत नाही व्हिडिओचे। सबस्क्राईब करून ठेवा, दर ब्लॉग दर व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचून जातील। पटापट सबस्क्राईब करा। आता करतो मी वर्कआउट, भेटू वर्कआउट झालं। तर मित्रांनो वर्कआउट झाला, आज थोडाच केला आणि आता जातो घरी। तर मित्रांनो जिमवरून आलोय घरी आणि थोडं खातोय। खाऊन आपण जाऊ आता खाली जाऊन जरा मस्ती करू। बघत राहा ब्लॉग शेवटपर्यंत। तर मित्रांनो आता चाललोय मी खाली आणि ओम आलाय, ओमचा फोन आलेला मला। मित्रांनो असंच एक राऊंड मारून आता आम्ही थोडंसं शतपावली करतोय आणि थोडंसं असंच फिरतोय। आणि मला कुत्र्यांची भीती का वाटायला लागली का शांतच चावतील। आपल्याला जायचं कुठे? आपल्याला जायचंय, काय बोलतो योगीराजचा भाऊ लिक्विडची ऑर्डर मारतोय। नाही योगीराज काय करायचं लिक्विड अजून बॅग पण असेल। हो योगीराज ब्लॉग बघत असतील तर बघ। कोणत्या दिवसाला 800 रुपये कमवले। आणि त्यासोबत प्रणव। प्रणव पण फुल ऑर्डर मारताय सकाळी किती वाजता जायचे माहितीये का तुला? 5 वाजता 5 वाजता जायचे, चहा बी प्यायचे, नंतर ऑर्डर मारायला। आणि गाडी कोणाची? योगीराजची। 60चं पेट्रोल मध्ये 4-5 ऑर्डर मारून घरी। आपल्याला पण बोलवायचे। हा ना। अरे पण माझी आयडीच नाही खुलली। माझ्या आयडी वर देणार होतो एकाला चालू करून। काय नाही रे, स्ट्रगल। मला एक दुसरा रायडर गेला। घ्यायची का गाडी? घ्यायची का? युट्यूबचे पैसे आले की वेळ आली की घेऊ। युट्यूबचे पैसे काय 80 सबस्क्रायबर आहेत आत्ताशी आपले। ओम बोलतो त्याला रिग्रेट होतोय, कारण की योगीराजचं असं बोलला ना तो काहीच कामाचा नाही। लग्नाचं वय पण काय कामाचं नाही। आमच्यासोबत कॅरम खेळतो आणि दिवसभर फिरतो आणि काम तर काहीच करत नाही। फायनान्स मध्ये कामाला लागलेला तो, मी त्याला कामाला लावलेलं एका ठिकाणी फायनान्स मध्ये, पण भावाने तिथं फायनान्स कंपनीच बंद पडली। त्याला पगार पण आम्ही दिला खिशामधून। काय सांगू तुम्हाला, काय 2 मिनिटं थांबा। एक प्रॉब्लेम झालाय। तूच सांग बाबा काय प्रॉब्लेम सांग आता काय झालं। आम्ही जोरात आम्हाला कंट्रोल नव्हतं होत, म्हणून आम्ही आला वाटतं आम्हाला कंट्रोल नव्हतं होत, म्हणून आम्ही हे करायला गेलेलो तिकडे पाठीमागे अंधारात। आणि तिकडे कोणीतरी पिठाचे गोळे बिळे चपातीवर ठेवले होते आणि त्या वाईन त्याच्यावरच करून लागला विषय। आणि भाऊ आता घाबरतोय। भाऊ पाठी तर बघ, पाठी बघायचं नसतं। अरे बघ अरे घरी जाणार गाईस, आज झोपणार। देवाचं नाव जय श्रीराम।
जय महाकाल. पण तू पण माझ्या बाजूलाच होता. आता नाही तू मी दोघांना- नाही गेलो पण त्याच्यावर. मी पण थोडी त्याच्यावर. तू बाजूला होतो. ए बघितलं मी. नाही रे बाबा, झालं आता. भीती तर वाटते मित्रांनो, पण काय नाही आता बरं जायलाच नको भावा परत कुठे असं ठिकाणी. लोक काय मी पण ना, तुम्ही पण नका जाऊ अशा ठिकाणी रात्रीचा काय पण करायला. आम्ही तर नॉर्मल राऊंड मारायला चाललेलो, पण रस्ता पण आता सुमसाम झाला आहे. रस्त्यावर पण कोण नाही, पार्टी पण कोण नाही. एक दिवशी माझी तिकडेच गाडी पण पडलेली. हा काय नेमकं तिथंच गाडी पण पडली तिथं आपण निघालेलो. पेट्रोल नव्हतं का? नाही बंद पडली. पेट्रोल नव्हतं म्हणजे काय माझी इज्जत काढते. आणि मग गाडी बिडी मध्येच पडू शकत नाही अशी. बघितलं हवी पाठी बघितलं. हा पाठी बघायचं नसतं बा. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. तर आता आम्ही आलोय बिल्डिंगच्या खाली आणि राऊंड मारून आलोय. थोडासा किस्सा पण झाला, तुम्ही बघितलंच असेल. पण काय नाही, एवढं घाबरायचं नाही काय, नाहीतर काय होतं. डर गया वो मर गया. तर मित्रांनो आता घरी चाललोय आणि थकलोय. बघू आता मला भेटतो जरा घरी जाऊन. तर मित्रांनो ब्लॉग इथेच एंड करतोय आणि लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आपण भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय.